आज आपण रक्षाबंधन स्पेशल पेढे बनवलेले आहेत। हे पेढे अगदी कमी किमतीत आणि घरातल्या मोजक्या साहित्यांमध्ये आपण हे पेढे बनवलेले आहेत। तर पेढे बनवण्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीची मिल्क पावडर वापरलेली नाहीये किंवा खवा वापरलेला नाहीये। अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पेढे बनवायला घेऊयात। तर आपण पेढे बनवण्यासाठी या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे। बेसन 1 वाटी घेतलेलं आहे। मोजून घेतलं तर 125 ग्रॅम आपण बेसन घेतलेलं आहे। दूध 125 ml घेतलेलं आहे आणि 4 चमचे भरून आपण नारळाची पावडर घेतलेली आहे। तर तुमच्याकडे जर नारळ पावडर नसेल तर घरातलं सुकं खोबरं हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं की नारळ पावडर तयार होते। तर नारळ पावडर मी 4 चमचे घेतलेली आहे। नारळ पावडर ऐवजी तुम्ही काजू पावडर पण या ठिकाणी वापरू शकता, बदामाची पावडर वापरू शकता किंवा मिल्क पावडर वापरू शकता। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालणार आहोत आणि नारळाची पावडर घालायची आहे। ज्या वाटीच्या साहाय्याने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीच्या साहाय्याने आपण पाव वाटी भर साखर घेतलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर 1 वाटी साखर घेतली तरी चालेल आणि हे सर्व मिश्रण आपण फिरवून घेतलेलं आहे। याची पेस्ट तयार आहे। चला मग तर आपण आता पेढे बनवायला घेऊयात। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे, साधारण 4 चमचे, आणि बेसन घालूयात। आता या ठिकाणी आपल्या पेढ्यांना जी खरी टेस्ट येणार आहे हे या बेसनमुळे। बेसन आपण जितकं छान भाजून घेऊ ना तितके आपले पेढे हे सुंदर होणार आहेत। तर एकदा कढई गरम झाली की अगदी मंद आचेवर आपण हे बेसन जवळपास 8 ते 9 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। बेसन अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे। सुरुवातीला आपल्याला बेसन हे कोरडं वाटेल, त्यामध्ये तुपाचं प्रमाण कमी आहे असं वाटेल। जसं जसं तुम्ही बेसन परतत जाल तसं तसं त्यामधून तूप हे सुटायला सुरुवात होते। आणि जवळपास आता आपलं बेसन हे परतत आलेलं आहे। मी जवळपास 8 ते 9 मिनिटांसाठी बेसन हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। बेसन परतून झालं हे कसं ओळखायचं, एकतर खूप सुंदर असा सुगंध दरवळतो आणि दुसरी गोष्ट ही आहे 8 ते 9 मिनिटात बेसन इझिली भाजून होतं। तर ह्या ठिकाणी जवळपास 9 मिनिट झालेली आहे आणि आपण बेसन व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आणि आता ह्या ठिकाणी आपण नारळ, दूध आणि साखरची पेस्ट घालणार आहोत। तर ह्या पेढ्यांना खूप सुंदर अशी चव आलेली आहे, कारण आपण ह्या पेढ्यांमध्ये बेसन, नारळ पावडर आणि दूध या तिघांचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे। त्यामुळे पेढ्यांमध्ये नारळाची चव उतरलेली आहे, बेसनची चव उतरलेली आहे आणि दुधाची पण चव आलेली आहे। त्यामुळे हे पेढे खूप छान लागतात आणि करायलाही अगदी सोपे आहेत। अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपले हे पेढे तयार होतात। आता जवळपास मी 3 ते 4 मिनिटांसाठी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे। जेव्हा मिश्रण कढई सोडायला सुरुवात होते तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे। एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता मिश्रण थंड व्हायला ठेवूयात। आता हे मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं पाहायचं, तर मिश्रणाचा थोडासा भाग हातावर घ्यायचा आहे आणि त्याची जर गोळी ही बनत असेल याचा अर्थ आपलं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूयात। थंड झाल्यानंतर आपण याचे पेढे बनवायचे आहे। आता या ठिकाणी मी वेलची पावडर ही घातलेली आहे, पण ती दाखवायची राहून गेली आणि वेलची पावडर नाही घातली तरी चालेल। हे पेढे असे सिंपलही छानच लागतात। चला मग तर आपण पेढे बनवायला घेऊयात। तर मिश्रणाचा थोडासा गोळा हातावर घ्यायचा आहे, तो गोल करून घ्यायचा आहे, लांबट आकार द्यायचा आहे आणि तो बोटाने प्रेस करायचा आहे।
आणि तुम्ही पाहू शकता आपले पेढे किती सुंदर तयार झालेले आहेत. वरतून सजवण्यासाठी तुम्ही कोणतंही ड्रायफ्रूट्स वापरलं तरी चालू शकतं. मी ह्या ठिकाणी पिस्त्याचे काप लावलेले आहेत. अशा पद्धतीने आपले हे बेसन आणि नारळाचे फटाफट होणारे पेढे तयार आहेत. खूप सुंदर पेढे होतात. अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आपण हे पेढे तयार करून घेतलेले आहेत. तर आपण सर्व पेढे हे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी झटपट हे बेसन नारळाचे पेढे होतात आणि खायला अगदी अप्रतिम लागतात. तर तुम्ही या रक्षाबंधनला हे पेढे करा, खा आणि मला सांगा कसे वाटले ते. आणि अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.